जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. दादा भगवान म्हणजे कोणत्याही व्यक्तीला पोचत नाही. हे ते नेहमीच म्हणायचे की हे शरीर जे दिसतंय ते एम पटेल भादरण गावातले होते. कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस होता. आणि दादा भगवान म्हणजे अंतरंगातील आत्मा, जो निरावरण आत्मा आहे, प्रकट आत्मा आहे, ते दादा भगवान आहेत. सर्व जीवमात्रांच्या आत आत्मा तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे. त्या भगवंतालाच स्वतः दादा भगवान म्हणायचे आणि स्वतःविषयी कायम म्हणायचे की मी तर ज्ञानी पुरुष आहे. ज्ञानी पुरुष म्हणजे आधी ज्ञान नव्हतं तेव्हा अज्ञानी म्हटलं जायचं. आत्म्यासंबंधी तर अज्ञानता होती म्हणून अज्ञानी म्हटलं जायचं. आणि ज्ञान मिळालं तर ज्ञानी पुरुष म्हटलं गेलं. तर आत्मा काय आहे, कसा आहे, कुठे राहतो, काय करतो, आत्म्याचं स्वरूप काय आहे, गुणधर्म काय आहे, त्याचं प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगातील संपूर्ण स्वरूप कसं असतं, अशा सगळ्या प्रकाराने आत्म्याचा अनुभव पूर्ण झाला तर त्याला ज्ञानी पुरुष म्हटलं जातं. आणि हे तर ज्ञानी पुरुष असे होते की तारणहार, स्वतःला आत्म्याचं ज्ञान झालं आणि हजारो लोकांना आत्मज्ञान देऊही शकले. संसारींना संसारात राहूनही आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून संसारातही आत्म्याची जागृती राहावी, त्यामुळे तमाम दुःखांपासून मुक्ती मिळू शकतील असं ज्ञान सगळ्यांना प्राप्त करू शकले. कालच काहीतरी बोलणं झालं की ज्ञानी पुरुष कसा ओळखावा, संतांना कसं ओळखावं. समजा आपण एखाद्याकडे गेलो आणि आपल्या आयुष्यातला बराच अमूल्य काळ त्यांच्याबरोबर घालवला, शेवटी समजून चुकलं की इथे आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही, म्हणजे आयुष्यातली एवढी वर्ष फुकटच गेली आपली. म्हणून ज्ञानी पुरुष, संत पुरुष, गुरु सगळ्यांची ओळख आपल्याला असायला हवी. आणि जेवढे शब्द असतात, पती आहे, पुत्र आहे, पिता आहे, सासरे आहेत, हे शब्द जे आहेत त्यांची पात्रताही असते. तसंच या संसारातही जेवढे शब्द आहेत, गुरु आहेत, ज्ञानी आहेत, ध्यानी आहेत, योगी आहेत, साधक आहेत, सत्पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, सारे भक्त आहेत, वेगवेगळी वर्गवारी आहे आणि वेगवेगळ्या अवस्था त्या ज्ञानी पुरुष म्हणजे पूर्ण दशा आत्म्याचा संपूर्ण अनुभव ज्यांना प्रकट झाला आहे त्याला ज्ञानी पुरुष म्हटलं जातं. स्वतःलाही झाला आहे तो हाच की सगळ्यांच्या अंतरंगात आत्मा आहे आणि तो अनुभव दुसऱ्यांनाही देऊ शकतो, ते ज्ञानी पुरुष आहेत. आणि संत पुरुषांची तर वेगळीच कॅटेगरी आहे. आत्मज्ञान झालं त्याच्याही पुढची स्टेज आत्मज्ञान होतं, तिथपासून सत्पुरुष म्हटलं जातं. संपूर्ण आत्मज्ञान पूर्ण दशेत पोहोचतं त्यांना ज्ञानी पुरुष म्हणतात. आणि संत पुरुष तर स्वतः भगवंतांची भक्ती करतातच, आपल्याकडूनही करवतात, म्हणजे गाईडसारखी. चला मीही याच रस्त्यावरून चाललो आहे, तुम्ही माझ्या मागे मागे. हां, संत पुरुषांमध्ये आणि सामान्य गुरुभक्तांमध्ये खूपच अंतर आहे. संत पुरुष म्हणजे त्यांच्या चित्तवृत्तीची मलिनता बऱ्याच प्रकारे समाप्त झाली आहे. विषयविकार बऱ्याच प्रकारचे समाप्त झालेत. लक्ष्मीची लालसा जराही नाही आहे. हां, भले दुसऱ्यांचं भलं करण्याची इच्छा आहे, एवढा सात्विक अहंकार आहे, पण मी भक्त आहे, ते भगवंत आहेत. भक्त भगवंतांची आराधना स्वतःही करतात, दुसऱ्यांकडूनही करून घेतात, त्यांना संत पुरुष म्हटलं जातं. जलाराम बापा होऊन गेले, साईबाबा झाले, संत पुरुष म्हटले जातात. उभं आयुष्य स्वतःसाठी काही अपेक्षाच नाही संसारात, दुसऱ्यांच्या सुखासाठीच जगायचं. स्वतःची बायको असेल, मुलं असतील किंवा नसतीलही, साईबाबांचं काही नव्हतं, तरी गावोगावी अगदी भटकायचे, लोकांना शांतता लाभेल असा मार्ग सांगायचे. आणि एवढं हृदय शुद्ध असतं त्यांचं. बाबा मला असं होत आहे, तर हां भगवंत तुझं भलं करतील, आणि व्हायचं त्याचं भलं. त्यांना संत पुरुष म्हटलं जातं. म्हणजे पापापासून सोडवतात,
पुण्याची प्राप्ती करून देतात की या चुकीच्या मार्गावरून बाहेर पड, चांगला मार्ग, व्यसन असेल, कुसंग असेल, व्यभिचार असेल, दुराचार असेल, जुगारी असेल, सगळे म्हणजे दारू पिणारे, अशा सगळ्यांचं परिवर्तन करतात की नाही हे सोडून द्या, दुःखी व्हाल, या मार्गावर चाला, भगवंतांचं नाव घ्या, शांतता लाभेल. घडतं त्यांचं तसं. आणि त्यांच्या हृदयाची शुद्धी एवढी आहे, शब्दाच्या वचनातही एवढी सिद्धी असते की लोकांना त्यांनी आशीर्वाद देताच लोकांना शांतता लाभते. अधर्मातून सुटून धर्माच्या रस्त्यावरही चालू लागतात. पण आत्म्याचा शोध संत पुरुषांचाही बाकी आहे आणि लोकांनाही सांगूनही शकलेत. ते आत्म्याला जाणणंच बाकी आहे. आणि आत्म्याला जाणलं तर मग सत्पुरुष, सत म्हणजे अविनाशी आत्म्याचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे त्यांना सत्पुरुष म्हणतात. ज्ञानीपुरुषांची तर जबरदस्त पूर्ण दशा, एकच स्टेप बाकी राहते. दादाजी सांगायचे 356पर्यंत पोहोचलो आहे, 360 पूर्ण झाले असले तर केवळ ज्ञानी झालो असतो. पण थोडंच अंतर राहिलं आहे, 4 डिग्रीज कमी होत्या. ज्ञानीपुरुष मानले गेले. आणि ज्ञानीपुरुष म्हणजे ज्यांची माळ जपायची बाकी नाही, शास्त्र वाचायचं शिल्लक नाही, काही ग्रहण करण्याचं उरलेलं नाही, त्याग करायचा शिल्लक नाही. ग्रहण आणि त्याग सारं ते पाशच संपून गेलेत. ज्यांचे क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष समाप्त झाले आहेत. अकषायी दशा, निर्विषयी, निरीच्छक, निर्विकल्प दशा, अशाच स्थितीत स्वतः निरंतर असतात. आत्मपरिणित निरंतर स्वपरिणितीमध्ये राहतात. आणि त्यांची वाणी प्रत्यक्ष सरस्वतीच जणू. शब्द जे काही वदतील त्याचं शास्त्र, त्यांची वाणीच भविष्यातील शास्त्र बनतील. ज्ञानीपुरुषांची वाणीच भविष्यासाठी शास्त्र ठरतात. दादा भगवानांची सारी वचनं आज भविष्यासाठीचं शास्त्र या कलियुगात आपल्यासारख्यांसाठी याचाच आधार आहे. हा कलियुगाचा काळ आहे. इंग्लिश, गुजराती, मराठी अशा भाषांमध्ये आपण बोलतो. आपल्या जीवनातले प्रॉब्लेम्स, आपल्या जीवनातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच वाणीतून आपल्याला मिळतात. तेवढंच नाही, संसारातील सर्व प्रकारच्या दुःखांचं निवारणही होईल आणि तमाम धर्मांच्याही गोष्टींच्याही पुढचा अध्यात्माचा मार्ग मोकळा होईल. आत्म्याची प्राप्ती त्यानंतर केवल म्हणजे आत्म्याच्या स्पष्ट अनुभवापर्यंत पोहोचायला या ज्ञानींची वाणी या काळातल्या जीवांना मदत करेल. म्हणजे या ज्ञानीपुरुषांची वाणीच एक असं थर्मामीटर आहे ज्या परिमाणानं अंतरंगातील स्थितीनं आपल्याला जाणीव होऊ शकते की नाही हे पूर्ण ज्ञानी आहेत. म्हणजे ज्ञानींच्या कृपेनेच ज्यांना ज्ञान मिळतं त्यांना सत्पुरुष म्हणतात. सत म्हणजे अविनाशी आत्म्याचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते सत्पुरुष आहेत. ते स्वतःच्या क्रोधमान माया लोभातून मुक्त झालेत, पण डिस्चार्ज प्रकृतीत आहेत. ते हळूहळू समभावाने निकाल करत जातात, त्यामुळे ते संपतात. आणि मग ज्ञानींच्या कृपेमुळेच आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो, तर त्यांना सत्पुरुष म्हणतात. हे दादाजींचं ज्ञान घेतलेले सारे महात्मा सारे सत्पुरुषांच्या कॅटेगरीत येतात. संत पुरुषांच्या पुढे प्रकृतीचं कोणाचं म्हणजे जे काही डेबिट आहे ते कोणाचं जास्त असेल, कोणाचं कमी असेल, पण अंतरंगातून स्वतःच्या आत्म्याची अनुभूती आलेली असते. बघा, आता प्रकृतीचा हिशोब असतो, तो कर्मांचा हिशोब पूर्ण करण्याचा शिल्लक राहिला आहे. म्हणजे स्वतःला आत्म्याची अनुभूती, भले अंशानुभूतीचं पण सुरू होतात. अनुभव, लक्ष, प्रतीती आत्म्याची सुरू होते. म्हणजे ह्या काळात दादा भगवानांसारखे ज्ञानीपुरुष झाले, असे श्रीमद रामचंद्रजी ज्ञानीपुरुष झाले, कुंदाचार्य 3 महान ज्ञानीपुरुष होऊन गेले. पण ते कर्मिक मार्गातले होते आणि हे अक्रम मार्गावरचे ज्ञानी होते. म्हणजे ज्ञानींना ओळखणं म्हणजे ती आपली जेवढी मुमुक्षता असेल आणि तेवढी पारखी नजर असेल आपली, तेवढा आपण हिरा ओळखू शकतो. नाहीतर मग पुण्यामुळे आपल्याला लिंक मिळते. यांना ओळखणं कठीण असतं, कारण साधा वेश, कोट, टोपी, धोतर
व्यापारी वेश दिसतो, कोणी एखाद्याचा बाहेर भगवे कपडे असतील किंवा पांढरे कपडे असतील किंवा दिगंबर असतील, त्यांना लोक म्हणतात कोणी त्यागी आहे, तपस्वी आहे. पण ज्ञानी आणि त्यागीमध्ये खूपच अंतर आहे. ज्ञानी आणि त्यागी तर त्याग करतो आणि हळूहळू पुढे जातो. आधी स्थूल त्याग करतो गृहस्थी जीवनाचा, लक्ष्मीचा, नंतर सूक्ष्म क्रोध, मान, माया, लोभ सगळं बाकी आहे पुरुषार्थ करायचं. आणि ज्ञानी तर त्याग आणि अत्याग दोन्हीमधूनही मुक्त होतात. जी त्यागण्याची गोष्ट होती अहंकार ममता, त्यांची ममता अहंकार पूर्णपणे समाप्त होऊन गेलेत. आणि ग्रहण करण्याच्या गोष्टी आत्मा, त्या संपूर्ण आत्म्याच्या अनुभवात स्वतः राहतात. ती ज्ञानी पुरुषाची स्थिती आहे. संतांमध्ये अहंकार असतो पण ममता नसते, ममत्व भाव असतो, तरी पण संत नाही म्हणणार. कोणत्याही गोष्टीसाठी, संसारी गोष्टींच्या प्रति ममत्व भाव नाही. अहंकार का आहे? कारण अज्ञानता आहे स्वरूपाची. पण भगवंतांची आराधना करतायत, भगवंत आणि भक्त यांच्यात भेद आहे. जोवर आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान झाल्यावर भगवंत तेच माझं स्वरूप आहे आणि अभेद्यता सुरू होते. भगवंतांपासून वेगळे नाही उरत. बुद्धी अहंकार आहे, तिथवर वेगळेपण आहे. पण संतांमध्ये ममता नसते, पण अहंकार असतो, सात्विक अहंकार, भलं करण्याचा अहंकार. आणि ज्ञानींमध्ये तर अहंकार ममता सगळी संपून जाते. अक्रम विज्ञान ज्यांना ज्ञान प्राप्त होतं त्यांच्यातून अहंकार ममता निश्चितपणे निघून जातात, प्रवृत्तीत राहतात. तो हळूहळू आज्ञांमध्ये राहून पूर्ण करायचा असतो. म्हणजे असे ज्ञानी या कलियुगात आपलं किती भाग्य. दादाजी म्हणतात कोटी जन्मांची पुण्याई जागृत होते तेव्हा असे ज्ञानी आहेत. त्यांच्या सत्संगाचा लाभ आपल्याला होत असतो. आणि कोटी गुणिले कोटी जन्माचं पुण्य जागतं तेव्हा आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे कित्येक जन्मांच्या पुण्याईच्या हिशोबानं आपल्याला या ज्ञानी पुरुषांची लिंक मिळाली आहे. आणि अक्रम ज्ञान, अपवाद मार्ग नाही तर सगळ्याचा त्याग करा, तपश्चर्या करा, ध्यान करा, सगळं काही सोडावं लागतं. आणि सोडतही कित्येक अवतार निघून जातात. प्रत्यक्ष तीर्थंकर असतील तर पूर्णाहुती होऊ शकते, नाहीतर मग तपश्चर्या करत राहा, त्याग करत राहा, साधना करत राहा, साधना करत वरती चढायचं. कृष्ण भगवंतांनी सांगितलं ना, ज्ञानींमध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नाही. असे ज्ञानी पुरुष भेटले तरच कल्याण होईल. अर्जुनाला एकट्यालाच असे कृष्ण भगवान भेटले होते, बाकीची दुनिया राहून गेली. जेव्हा ज्ञानी असतात, क्रमिक मार्गावरही जेव्हा ज्ञानी असतात, 2-4 माणसं त्यांच्या जवळ येतात, प्राप्ती करून घेतात, बाकी तसेच राहतात. ही तर यांची जबरदस्त कल्याणाची भावनाही होती. आणि कित्येक अवतारांपासून हीच भावना होती की कसं मनुष्याला संसारात राहूनही तमाम दुःखांपासून मुक्ती मिळेल, गृहस्थीही मोक्षमार्गात पुढे जाऊ शकतील, अशी जबरदस्त यांची भावना होती. आणि संसारात राहूनही चिंता, उपाधी, टेन्शन, दुःखांपासून मुक्ती, ज्ञान प्राप्त व्हावं, असं जीवन, स्वर्गासारखं घर, इथेच गृहस्थ जीवनातही स्वर्गासारखं व्हावं, अशी काही लोकांना ज्ञान प्राप्त करवण्याची भावना होती त्यांची. आणि ह्याच काळात यांच्या अंतरंगात हे असं विज्ञान प्रकट झालं, अक्रम विज्ञान. आणि आज लाखो माणसं हे ज्ञान प्राप्त करून संसारात राहूनही तमाम दुःखांपासून मुक्त राहत आहेत. त्यांचं गृहस्थ जीवनही सुखशांती आणि स्वर्गासारखं झालं आहे. म्हणजे चुकीच्या प्रकारचे जे द्वेष आहेत, अभाव आहे, तिरस्कार आहे, दुःख आहे, सर्व प्रकारच्या दोषांमधून मुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे कधी क्वचित असा मार्ग मोकळा होतो, अपवाद मार्ग म्हटलं जातं, किंवा क्रमिक मार्ग आहे, त्यात संत पुरुष होतात आणि साधू, आचार्य, उपाध्याय हळूहळू पुढच्या गोष्टी सांगतात. पण व्यवहारात तत्त्वज्ञान शब्दांपुरतंच राहतं. पण जेव्हा प्रत्यक्ष कोणी ज्ञानी भेटतात, तीर्थंकर भेटतात, तेव्हा मग तिथेही आत्मसाक्षात्कार होऊन मोक्षमार्गावर पुढची प्रगती करू शकतात. आम्हाला तर ह्या काळामध्ये असे ज्ञानी भेटले. आपण तर
हाच निश्चय करायला हवा की इथून आत्मज्ञानाची प्राप्ती करून त्यांनी सांगितलेला मार्ग चालून आत्म्याची पूर्णाहुती करायची. हा नोकरीधंदा, बायको, पती, मुलं, आई वडील, सासू सासरे काही सोडायचं नाही आहे, पण आतमध्ये जागृतीने राहायचं आहे. आत्मजागृतीत राहून संसार व्यवहार पूर्ण करायचा आहे. ध्येय लक्षात ठेवून की बस संसारातला हिशोब पूर्ण करून जन्मजन्मांतरीच्या चक्रातून सुटायचं आहे. मोक्ष गती प्राप्त करायची. आणि असं होईल की इथेही मुक्तीचा अनुभव येईल, देहातही मुक्ती अनुभवास येऊ शकते. ज्ञानी पुरुष भेटले तर दादाजी सांगायचे की मी भेटल्यावर दुःख तुमचं समाप्त व्हायला पाहिजेच, नाहीतर मग माझं भेटणं फुकट गेलं असं समजा. मला भेटलेल्याची दुःखापासून मुक्ती व्हायलाच पाहिजे, सुखाची प्राप्ती व्हायलाच पाहिजे. आणि होते पण, असा अनुभवही आम्हाला येतो. आमच्यातर्फे आम्ही एवढंच सांगू की हा सत्संग, या आज्ञा, ह्या मोक्षमार्गाच्या प्रगतीसाठी आमच्या संपर्काची गरज आहे. आमच्या परिचयात, ह्याच सत्संगाच्या परिचयात आणि दादाजींच्या आज्ञांच्या परिचयात राहा. तुमची मोक्षमार्गाची लिंक पूर्ण होईलच होईल. थोडे काही प्रश्न आले ते घेऊया आता. शैलेश जैन. माझा प्रश्न असा आहे की मानाला कसे हँडल करावे. आज इथे आम्हाला हे सांगितलं गेलं की काही चूक झाली असेल तर त्यासाठी प्रतिक्रमण केलं पाहिजे, काही अपमान झाला तर त्यासाठी असे समजावे की रिपेमेंट आहे. पण मानासाठी काय करायला हवे, त्यासाठी काय भाव असले पाहिजेत आतून. मानाचा उपाय आहे ज्ञान. म्हणजे तुम्ही ज्ञान घेतलंय का? हां, तर मग शैलेश वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, या जागृतीत राहायचं आहे. कोणी म्हटलं शैलेश खूप चांगला आहे, खूप काम करतो, खूप भला माणूस आहे, तेव्हा जागृती ठेवली पाहिजे. शैलेशला म्हणते, मला नाही. मी आणि शैलेश जर एक झालो तर मान नावाचा रोग सुरू होईल. शैलेश वेगळा आहे, मी वेगळा आहे, असा ज्ञानाने मान डिझॉल्व होतो. आता असेल शैलेशमध्ये मान आहे, डिस्चार्ज मान, त्याला आपण ज्ञानाने समभावाने निकाल करायला पाहिजे त्याचा. कोणी चांगले शब्द बोलले, खूप चांगली सेवा करतो, खूप चांगली मदत करतो सगळ्यांना, तेव्हा इथे गोड वाटेल आतमध्ये. तिथेच जागृती शैलेशला गोड वाटतो मान. आणि कधी कोणी म्हटलं शैलेशने तर सगळं बिघडवलं, ध्यान नाही दिलं, सगळं नुकसान केलं, तेव्हा अपमान झाला, तेव्हाही जागृती ठेवायची की शैलेशच्या अहंकाराचा अपमान झाला आहे. आणि तिथे निमित्ताचे उपकार मानायचे की नाही, चला चांगलं काम केलं, माझा दोष मला त्यांनी सांगितला, माझ्या मानाच्या रोगाला तोडून टाकलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर ठीक आहे, पण जेव्हा ॲप्रिसिएशनची परिस्थिती असते ते काय छान वाटतं ना, ते काय. हां, मग छान वाटू द्या, पण जागृती ठेवा की हे शैलेशला छान वाटतं, भले 1 तासाने जागृती हो तरी चालेल, पण आत्ता आधी काढून टाका अपमान. अपमान झाला तर काय होतं, मानाचं स्वाभिमानाचं लक्षण काय, मानाचा स्वभाव कसा आहे, सगळ्यात उच्च मी आहे, हे सगळे खाली आहेत. मी सच्चा आहे हे चुकीचे आहेत, मी हुशार आहे हे सगळे बिंडोक आहेत. हे दुसऱ्यांना नेगेटिव्ह बघणं, दुसऱ्यांची डिव्हॅल्यू करणं, दुसऱ्यांचा तिरस्कार करणं, ते मानाचं लक्षण आहे. स्वतःला उच्च मानणं, आय एम समथिंग ग्रेटर दॅन अदर्स अँड दे आर अनफिट. तर हे दोन, म्हणजे जेवढं आपण दुसऱ्यांचं पॉझिटिव्ह पाहू, आपला मान डाऊन होत जाईल. ज्ञानामुळे आपण वेगळं व्हावं की शैलेश वेगळा आहे, शैलेशमध्येही मान आहे, पण शैलेशला हे सांगायचं की तुला सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह पाहायचं, कोणाचं निगेटिव्ह पाहिलं त्वरित लक्षात घ्यायचं, इथे मानाचा रोग सुरू झाला. मान म्हणजे काय, त्याची अपेक्षा आहे मला मान द्या, आणि कमी मिळाला किंवा नाही मिळाला किंवा दुसऱ्यांना मिळाला तर नकारात्मकता चालू होते. आणि निगेटिव्ह झालं त्वरित धरून ठेवा, बघा मानाचा रोग चालू झाला आहे. समजतंय का आता तुम्हाला? हां, म्हणजे नेगेटिव्ह तर नाही होत विचार येत, पण जसं की 1 वेळ 2 वेळ 3 वेळ 4 वेळ तसं काही, तेव्हा मग बुद्धी तशा प्रकारे म्हणजे ॲडजस्ट होते की हां हे केल्याने असं होतं. तर जरी आपण वरून काही बोललो की हां काही होत नाही आहे, चालेल, काही हरकत नाही, ठीक आहे, पण आतमध्ये सूक्ष्ममध्ये काहीतरी चालूच असेल ना. तोच तर रोग आहे ना. पण त्याची ती लक्षणं म्हणजे काय, बाहेर पडेल तेव्हाच प्राप्ती समजेल की हा कोणता रोग आहे. आत असेल की आम्हाला काही नको आहे, बस मान अपमान आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आणि दुसरं एक आहे,
लोभाची ग्रंथीसुद्धा असते. जेव्हा मानाची ग्रंथी आणि लोभाची ग्रंथी, लोभ जास्त झाला तर बाबा अपमान कर, हरकत नाही, मला पैसे तर मिळाले का माझा फायदा तर झाला. म्हणजे लोभाची ग्रंथी अशी आहे की मानाला डिव्हॅल्यू करून फायदा, प्रॉफिट लॉसमध्ये घुसते. आणि लोभाची ग्रंथी ही अशी आहे की जेव्हा नुकसान होतं तेव्हा नेगेटिव्ह चालू होतं. कोणी नुकसान केलं त्याच्याशी संबंधच नको, याने चिटिंग केलं आहे, हा विश्वासघात करतोय, मग उभं आयुष्य विसरू नाही शकत की माझे पैसे गेले आयुष्यभर. कारण लोभाची ग्रंथी त्याला जागृतच ठेवते बघा त्यानंतर. म्हणून लोभ आणि मान चेक करायचे की कोणती ग्रंथी काम करते. तुम्ही लिहिलं आहे की लोभ कसा कमी करावा. मानासाठी तर हेच आहे की एक ज्ञानाचा उपाय आहे आणि दुसरा अपमान करणाऱ्याला हितकारी माना. मान जोखीम आहे माना, आणि मान देणाऱ्यापासून जागृत राहा आणि अपमान करणाऱ्याचे उपकार माना. तेव्हाच मानाची ग्रंथी तुटेल हळूहळू. आणि लोभाची ग्रंथी तोडायची असेल तर लोभाला जेव्हा जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा तेव्हा लोभाची ग्रंथी मोठी होते. जेव्हा लॉस होतो, लॉस किती, आपल्याकडे 50 लाख असतील आणि 70 लाख 80 लाखाचा लॉस झाला, मोठा छोटा नाही, तर लोभाची ग्रंथी तुटते, जबरदस्त तुटते. आता हे मोठं करायला गेला, चुकीचंच झालं, दुसरी फॅक्टरी नको होती टाकायला, जुनी चालत होती, चांगली होती. म्हणजे काय माझ्या लोभामुळे गेलं, त्याला रिअलायझेशन होतं लोभाच्यामुळे माझं नुकसान झालं आहे. हे नॅचरल, ते पुण्य जागेल तेव्हा असाच मोठा फटका बसतो, लोभाची ग्रंथी तुटते. किंवा मग दुसरा लोभी. लोभी हा त्या लोभींचं चिटिंग करून लाभ घेत राहतात. आणि गुजरातीत म्हणतात ना धुतारा शब्द, म्हणजे माहीत नाही मराठीत काय म्हणतात. जो लोभी आहे ना त्याला असा खोटारडा माणूस असाच भेटतो. त्याला साहेब बघा 20 लाख द्याल तर बस 20चे बघा आम्ही 3 महिन्यात तुम्हाला 50 लाख करून देऊ. कसे असं ते असं फिरवतात ना की 20 लाखही जातात, माणूस निघून जातो. तर खोटारडा माणूस असा भेटतो, त्याला फसवून पैसे काढून घेतात. त्या लोभाची गाठ त्याची तुटते. मी लोभात अडकलो, चूक झाली. त्यावर मग खरा उपाय असा आहे दान. कुणाची कपॅसिटी असेल, चला 5% 10% भगवंतांसाठी द्या किंवा चॅरिटीमध्ये द्या. कोणा भुकेल्याला जेवण मिळावं अशी व्यवस्था करा, किंवा मग गरिबांना औषधं मिळत राहोत अशी काही व्यवस्था किंवा मदत करा. किंवा मग ज्ञानदान, किंवा ही पुस्तकं आहेत, ह्या सत्संगाची ॲक्टिव्हिटी आहे, किंवा एखाद्या मंदिरात डोनेशन द्या किंवा धार्मिक कार्यात देऊ शकता. असं ज्ञान दानात जातं. पण दानानं लोभाची गाठ, ही गाठ तुटते. नाहीतर लोभी काय, लोभाची ग्रंथी कशी असते, बस नेक्स्ट टाईम किती मिळतील बरं, 10,000 मग मी जरूर देईन. असतात 50 लाख त्याच्याकडे, पण 5,000चा विचार नाही, नेक्स्ट टाईम मी जरूर देईन, यावेळी नको, नेक्स्ट टाईम. असं करत करत देतच नाहीत ते. लोभाची ग्रंथी त्याला फिरवत राहते. बुद्धी अशी फिरते की लोभ म्हणजे खर्च करण्याच्या वेळी वृत्ती बिघडते त्याची. मग अशा वेळी त्यानं जोर करून चला 5,000 तरी द्यायला हवेत, उद्या कराल ते आज करा, आज कराल ते आत्ता करा, काय करून तोडायची. तर मग सुरुवात होईल तेव्हा कधी ना कधी अंतराय तुटतील. जय सच्चिदानंद.